हाय फ्रेंड्स, गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांना मनपूर्वक वंदन करते। आपल्याला नेहमी मार्गदर्शन करणारे, संकटातून बाहेर काढणारे आणि भक्तांवर अपार कृपा करणारे स्वामी महाराज हे खऱ्या अर्थाने परमगुरू आहेत। त्यांचे शब्द भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आजही आपल्याला धैर्य आणि श्रद्धा देतात। आपल्या जीवनात चांगल्या विचारांनी आणि भक्तीने पुढे जाण्याचा संकल्प करूया। तर आज मी गेली होती स्वामी समर्थ मंदिरात केंद्रात आणि तिथे आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे भरपूर गर्दी होती। तशी पण दर गुरुवारी तिथे गर्दी राहतेच, पण दर्शन घ्यायला भरपूर गर्दी होती। तर दर्शन घ्यायला थोडा वेळ लागला, जवळपास अर्धा एक तास। दर्शन घेतल्यानंतर प्रसाद घेतला आणि तिथे बालसंस्काराचे भरपूर असे कार्यक्रम चालू होते। मंदिरात गेल्यावर कसं मन थोडं प्रसन्न होतं, तर आपण पण वेळ काढून थोडा वेळ जायला पाहिजे। दररोजच्या घाईगडबडीत वेळ मिळत नाही, पण थोडा वेळ का होईना मंदिरात जाऊन 10-15 मिनिट जरी बसलं तरी फ्रेश वाटतं। खाली बसलेले जे सेवेकरी होते ते गुरुपद घेत होते। गुरुपद म्हणजे काय? गुरुपद म्हणजे गुरूंच्या चरणांचा आश्रय घेणे, शरणागती, नम्रता आणि आत्मसमर्पण हे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक व आत्मिक पातळीवर असते। गुरुपद घेताना स्वतःला असं समज द्यावा की मी काहीही नाही, माझं सर्वस्व गुरुच आहे, आता त्यांची कृपा माझं जीवन घडवेल। तर गुरुपद तुम्ही घरी पण घेऊ शकता। घरी कसं घ्यायचं याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। मी नेक्स्ट व्लॉग गुरुपद घरी कसं घ्यायचं त्याच्याबद्दल माहिती सांगेल। तर गुरुपौर्णिमा आमच्या विदर्भामध्ये एक आखाडी दिवस म्हणून साजरा केला जातो। आखाडी म्हणजे काय? तर लग्न झालेल्या नवीन मुली माहेरी येतात, पहिल्यांदा माहेरी येतात आणि या दिवशी गोडधोड म्हणजेच पावणचार केला जातो आणि मुली 1-2 दिवस माहेरी राहतात। तर हा दिवस मोठ्या उत्साहाने आणि सण म्हणूनच साजरा केला जातो। एकदम सुंदर सजावट केलेली होती। विशेष गुरुपौर्णिमा पूजन व आरती पण होती। भक्तांची दर्शनासाठी लागलेली भव्य रांग, स्वामी महाराजांच्या जयघोषांनी भरलेला परिसर आणि शेवटी भक्ती, शांतता आणि समाधानाचा अनुभव। गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंप्रती असलेला प्रेम, श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे। गुरुचरण हीच खरी शरणागती आहे। माझ्या या लहानशा प्रयत्नातून तुम्हालाही भक्तीचा आनंद मिळावा हीच माझी इच्छा। तर केंद्रात दर गुरुवारी दर रविवारी बालसंस्कार होतात आणि तिथे छोटे छोटे मुलं अगदी छान कार्यक्रम साजरे करतात। तर काल गुरुपौर्णिमा विशेष तिथे लहान मुलांचा कार्यक्रम होता। छोट्या छोट्या मुलांनी छान डान्स, गाणी म्हणून दाखवले। त्यातलंच एक छोटासा क्लिप मी रेकॉर्ड केला आणि तुमच्यासोबत शेअर करते। तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु माझं वनमोत, गुरु हीच माऊली। गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सवली। गुरु भेटीसाठी झाली जीवाची कहिली। दत्त तुझ्या गुरुदेवा पुरताटल, घेतला विठ्ठल माझा, घेतला विठ्ठल, घेतला विठ्ठल माझा, घेतला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा विधाताचा, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। तर छान असं छोट्या मुलांनी गाणं म्हटलं, खूप सुंदर आवाज होता।
मी पण लहानपणी बालसंस्कारला केंद्रात जायची, भरपूर डान्स केले आहेत आणि छान संस्कार करतात केंद्रात. भरपूर श्लोक आरती शिकवल्या जातात आणि लहानपणी मी भरपूरच जायची, अगदी नित्य. म्हणजे गुरुवारी रविवारी असायचे तर दर गुरुवारी दर रविवारी जायचे. घरचे पण आवर्जून पाठवायचे मला. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा आणि अजूनही असेच भक्तिपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.